ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणो प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती अरुतुणो दुरितं अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मन प्रतिबोधकारक मिदं शास्त्रं श्री मूलाचार प्रदीप नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार सर्वज्ञ देवा स्तुत्र ग्रंथकर्तार गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां वचोनुसार मा साध्य सकल कीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमोगनी मंगलं कुंदकुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यम सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरं। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नंत गुणार्णवं। ज्ञानाचार फलप्राप्ता नरहत सिद्ध त्रियोगिना नत्वा वशिष्ठधा ज्ञाना चारं विश्वाग्र दीपकं। जय बोलो पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वासल रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये या 6व्या अधिकारामध्ये धर्मध्यानाचं वर्णन म्हणजे ध्यानांचं वर्णन करत असताना आर्तध्यान झाले, रौद्रध्यान चालू आहे आणि त्या रौद्रध्यानामध्ये हिंसानंद, मृषानंद, स्थेयानंद किंवा आपल्या भाषेमध्ये चौर्यानंद अशा 3 विषय चर्चा आपण करून आज विषय संरक्षणानंद रौद्र ध्यान का स्वरूप या ठिकाणी सांगत आहे। मदिया वस्तु सद्राज्य रामा सेनादि संपदा यो हरेत्तं दुरात्मानं अन्मी पौरुषयोगत इति स्वस्तु रक्षायां संकल्पकरणं हृदि दुर्दियां तत्समस्तं विषय संरक्षणाभिधम्। रामासेनादि संपदा यो हरेत्तं दुरात्मानं अन्ये पौरुषयोगत इति स्ववस्तुरक्षायां संकल्पकरणं हृदि दुर्दियां तत्समस्तं विषय संरक्षणाभिधम्। ये पदार्थ, यह राज्य, यह स्त्री, यह सेना और यह संपत्ति सब मेरी है। जो दुरात्मा इसे हरण करेगा उसे मैं
अपने पुरुषार्थ से मारूंगा। इस प्रकार की दुर्बुद्धि लोग अपने पदार्थों की रक्षा करने के लिए अपने हृदय में संकल्प करते हैं, वह सब विषय संरक्षणानंद नाम का रौद्र ध्यान कहलाता है। हे सगळे जे पदार्थ आहेत, पदार्थाचा अर्थ इथं वस्तू घ्या किंवा मग जीवद्रव्य जे आता समोर, आता धर्म अधर्म आकाश काल याच्यावर का मी आमचं अस्तित्व गाजवू शकत नाही, पण जीव आणि चेतन अचेतन जे आपले परिग्रह रूप, ज्याला माझं माझं म्हणून मी ज्याला स्वीकारायला लागलोय, ते सर्व पदार्थ, हे राज्य, ही स्त्री, ही सेना, ही सगळी संपत्ती, ही सगळी कुणाची आहे? माझी आहे. आणि जर याला कोण मिळवण्याचा प्रयत्न केला, ह्याला कोण हरण चोरीच्या माध्यमातून असू दे, युद्ध करून असू दे, मायाचारी कशाही पद्धतीनं कपटभाव करून ह्याला कोण जर माझ्यापासून लांब करायचा प्रयत्न जर केला, तर त्याला मी माझ्या पुरुषार्थानं मारीन, त्याचा मी नाश करीन आणि मी ह्या सगळ्याचं काय करीन? संरक्षण करीन. ह्या सगळ्याचं संरक्षण तू करशील किती वर्षासाठी? त्याच्यानंतर तुझ्याच संरक्षणाची गॅरंटी नाही, तुझ्याच स्थैर्याची गॅरंटी नाही. आणि हे सगळं मग ह्याचं जे माझं आहे वास्तविक, त्याच्यापासून आम्ही लांब चाललोय. आणि जे माझं नाही आणि कधी होणार नाही, त्यालाच माझं समजून मी सगळं त्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करलो. आणि त्याच्यासाठी मग हा उठाठेव, हे वास्तविक जरी असेल तरी व्यवहारामध्ये स्त्री पुत्र धन संपत्तीचं कर्तव्य करावं, पण कर्तृत्व भाव असता कामा नये. वास्तविक कर्तृत्व भावनेला मिथ्यात्व म्हटले, कर्तव्य भावनेला कधी मिथ्यात्व म्हटलं नाही. व्यवहारात निश्चयाने हे कोणच कोणाचं नाही, पण असं म्हणून व्यवहारात आम्हाला चालणार नाही. नाहीतर मग आपल्या उद्या भविष्यात देव शास्त्र गुरु हे सुद्धा माझ्या आत्मस्वरूपापासून भिन्नच आहेत. मग ते भिन्न आहेत म्हणून माझे नाहीत असाच जर एकांकी निश्चयी श्रद्धा माझी झाली, तर उद्या मग आपल्या भगवंतांच्या मूर्त्या कोण पण घेऊन जातील, कोण पण अभिनय करतील, साधूंचा अभिनय करतील. श्रावक हे साधूंच्यासाठी आहे म्हणून साधूंचं काय नसतं एवढं समजावून घ्यायचं. पण श्रावकांनी पण तुम्ही हे माझं काही नाही असं जर म्हणा लागला, तर मग कर्तव्यापासून तुम्ही वंचित होशील. देव शास्त्र गुरु यांच्या बाबतीत तुमचे कर्तव्य आहे, तुमच्या परिवाराबाबतीत तुमचे कर्तव्य आहे, देशाबाबतीत तुमचे कर्तव्य आहे. प्रत्येक ठिकाणी आपलं कर्तव्य आहे. आणि मग ते कर्तव्य सोडून आम्ही कर्तव्यहीन होण्याची आपल्यावर वेळ येईल. आणि व्यवहारात आपल्याला सांभाळायला, फक्त सांभाळत असताना मनामध्ये श्रद्धा आणि आस्था माझी नक्की असली पाहिजे की हे माझं नाही आणि याला कधी ना कधी तर मला सोडायचं आहे, अन्यथा हे मला सोडून जाणार आहे. मगाशी वैशालीताई कोल्हापूरच्या वर आल्या आणि मला म्हटल्या, महाराजजी मला तुम्हाला एक काहीतरी द्यायचं आहे, मला भेट करायचं आहे. माताजींच्या लेखनामध्ये तुम्ही एवढं तत्परतेनं सगळं करायला लागलं आहे. मी 8 दिवस माझ्या आयुष्यातले हे 8 दिवस माझ्यासाठी लय वेगळे होते आणि मला काहीतरी तुम्हाला द्यायचं आहे. मी म्हटलो तुमचं ते घास नाही, मला काय पाहिजे ती द्यायचं, तुमचं घास नाही.
ती तुमची परिस्थिती नाही, काही असू दे, तुम्ही काय मागचेला ते मी देतो. मी म्हटले ती तुमची परिस्थिती नाही, तुम्ही देऊ, तुम्ही काय विचार करू नका. माझ्या तोंडातनं गेले की मग ती वस्तू घेतल्याशिवाय, ती मला पाहिजे ती वस्तू मिळवल्याशिवाय मी आपण अन्याय करून कोणावर मिळवत नाही, एवढं पण फिक्स आहे. मग सांगून तर बघा. मी म्हटलं वर्षातले तुमचे 7% दिवस किती होत्यात बघायचं, आणि ते 7% दिवस भविष्यात जोडीनं एक तर संघात नाहीतर एकतर हॉस्पिटलवर येऊन सगळ्यांची सेवा करायची. हे महाराज करतो खरं. अजून मी म्हटलं पैसे, सोनं, चांदी असं मागून मला टेम्पररी तुमची व्यवस्था नको आहे. ती वस्तू चोरीला गेली, ती वस्तू हरवली, ती वस्तू बाद झाली की त्या दिवशी ती वैशालीताईचं अस्तित्व आमच्या संघातलं संपलं. वस्तू पुढे आहे तोपर्यंतच ती व्यक्ती लक्षात राहते, त्याच्यानंतर राहत नाही. परमानंट समर्पण करा की जेणेकरून मला असं भाव झाले पाहिजे की शेवटचे 2 वर्ष तरी मी आरिका होईन, मी शेवटचे 2 वर्ष तरी महाराज होईन, आणि मला त्या पद्धतीनं माझं आत्म्याचं कल्याण करून घेता येईल. ही परंपरा टिकवा. पैशाची परंपरा, दान हे. म्हणून मी सकाळी एक वाक्य सांगितलो की काही गोष्टीत दान येत नाही. कशाचा विषय चालला होता सकाळी? धर्म, कर्तव्य, काय देवपूजा, गुरुपाष्टी, दुर्भिक्ष, उपसर्ग आल्यानंतर सल्लेखना गावा घ्यायची असत्या. ज्या वेळेला मग ते तई दान पण म्हणल्या त्या सन्मतीनगरच्या, मी म्हटलं ज्ञान द्यायची कॅपॅसिटी माझ्याकडे नाही, म्हणून मी सल्लेखना घेणार हे शास्त्रात कुठं आलं नाही. शास्त्रात सल्लेखनाचा विषय कवा आला? आता माझ्याकडे मंदिराकडे जायची शक्ती नाही, मला भगवंतांची पूजा करण्याची शक्ती नाही, मला सामायिक करण्याची शक्ती नाही, मला निर्दोष आहार घेण्याची माझी हे. अशा वेळेला सल्लेखना सांगितली. म्हणून कर्तव्याचं पालन करताना ज्यावेळी आपण कमजोर होतो त्यावेळी त्या जीवानं, त्या व्यक्तीनं सल्लेखना समाधी साधायची असते. मग हे कर्तव्याचं पालन तुम्ही केव्हा करणार? हे कधी ना कधी तर मला सोडायचं आहे, आणि मी नाही सोडलो तर हे मला सोडून जाणार आहे. मग ते मला सोडून जाण्यापेक्षा मी ज्याला सोडलो तर ते सोडून गेलं तर त्याला मृत्यू म्हणतात, ते येऊन सोडून गेलं तर त्याला मृत्यू म्हणतात, आणि आम्ही येऊन त्याला सोडलो तर त्याला समाधी म्हणतात. मग आमच्या आयुष्यात दोन्ही क्रिया एकच आहेत. क्रियेमध्ये भिन्नता आहे काय? काय नाही. पण एकामध्ये जबरदस्ती आहे आणि एकामध्ये आनंद आहे, एकामध्ये मिथ्यात्व आहे, एकामध्ये सम्यक्त्व आहे, एकामध्ये अज्ञान आहे, एकामध्ये ज्ञान आहे, एकामध्ये चतुर्गतीचं परिभ्रमण आहे, एकामध्ये चतुर्गतीच्या परिभ्रमणाचा छेद आहे, नाश आहे. आपण ठरवायचं काय करायचं आहे ते. राज्य, स्त्री, सेना आदीचे संपत्ती वगैरे आहे, कोण हरण करेल त्याला मी पुरुषार्थ, माझ्या स्वतःच्या पुरुषार्थाने मी त्याला मारेन. बरोबर. ते श्रावकाच्या अपेक्षेने बरोबर आहे, कारण आपली जी वस्तू आहे त्या वस्तूचे संरक्षण करणं त्याचं कर्तव्यच आहे. स्त्री असू दे, पुत्र असू दे, संपत्ती असू दे, राजवैभव आदी सगळं श्रावकाच्या अपेक्षेने सगळं बरोबर योग्यच आहे. साधूंच्या अपेक्षेने कुठले नसतात ना त्याच्याकडे. मी मगाशी सांगितलं हा विषय साधूंच्यासाठी सांगितला, नसतात असं म्हणून चालणार नाही हो. आता इतर रौद्रद्यांची चर्चा चालू आहे, त्याचं गुणस्थानच 1 ते 5 आहे. ही गुणस्थानच 1 ते 5 आहे.
1 ते 5 गुणस्थान साधूचं आहे का श्रावकाचं आहे? विषय येता तर रौद्र ध्यान हे श्रावकाचा आणि साधूचा भेद नंतर जा. इथे विषय येताना आता कशाची व्याख्या सांगायला लागली? रौद्र ध्यान. रौद्र ध्यानाचं गुणस्थान किती आहे? 1 ते 5. म्हणजे कुणाचं आहे? आता तुम्ही मारायसाठी तुम्ही कर्तव्य करणार इथंपर्यंत ठीक आहे, मी संरक्षण करणार इथंपर्यंत ठीक आहे, पण ज्यावेळी तुम्हाला मारायची इच्छा होती आणि त्याला मारून त्याचं संरक्षण करायची इच्छा होती त्यावेळी ते तुमचं रौद्र ध्यानच आहे. विरोधी हिंसा वेगळी. विरोधी हिंसेमध्ये तुमच्या नरड्यावर ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्ही 3दा क्षमा याचना करून नाही झालं तर झालं. विरोधी हिंसा माप आहे म्हणजे पाप नाही का? जर विरोधी हिंसेमध्ये पाप नसतं तर मग आता स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा ज्या स्त्रिया किंवा एखादा पुरुष समोरच्या व्यक्तीचं हत्या केला तर त्याला 14 वर्षी शिक्षा होणार नाही, ठीक आहे, पण 5-10 वर्ष 2-4 वर्ष तर होणारच की. नाही प्रत्येक जण म्हणाल मी विरोधी हिंसा केलोय, माझ्या जीवावर आलं म्हणून मी केलो, माझ्या जीवावर आलं म्हणून केलो. कायदा एवढा व्यवस्थित आहे, एक गुंडच आहे, तो गुंड सगळ्यांना त्रासच देतोय, तो 4-5 खून केलाय. आता त्या गुंडाला दुसऱ्या गुंडानं मारला, अपेक्षेनं चांगलं केला का वाईट केला? पण तरी पण त्याला शिक्षा आहे की. अरे त्याला मारायचं आणि त्याला शिक्षा द्यायचा अधिकार तुझा नाही, त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था नेमलेली आहे. हे समजावून घेण्याची भूमिका आमच्यामध्ये, समजावून घेण्याची ही भूमिका अजून आमची झालेली नाही. मी कायम सांगतोय महाराजी तुम्ही आज काही नियम केला आहे म्हणजे आंतरजाती विवाह अमुक तमुक हे ते, मग महाराजी आणि 50 वर्षांनी हेच होणार आहे. 50 वर्षानं काय होणार आहे म्हणून आता मी त्याला माझ्या निमित्तानं त्याला छेद देऊ का? मग त्या लोकांना मी एक उदाहरण दिलं. समज तुझे वडील आजारी आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलं त्याचं एक दिवसामध्ये त्याचं मृत्यू होणार आहे, म्हणजे 1 दिवसाचाच आहे तो, आणि त्या वडिलांचं जरा प्रेम मुलींच्या बाजूने जास्त दिसतंय. मग आता तो गेला आणि म्हटला पप्पा आता डॉक्टर सांगितलेत तुम्ही 1 दिवसात जाणार आहे, सगळे उपचार खुटलेत, बरं मग आता तुमच्यानंतर परत या सगळ्या बहिणी आम्हाला त्रास द्यायला नकोत, तुम्ही आता सगळं सही करून माझ्या नावावर करून द्या. आणि तो वडील म्हटले नाही मी काय तसं करू शकत नाही. मग 2-3दा सांगितल्यावर त्या पोरग्याला ते राग सहन झाला नाही आणि त्यानं फाड करणे काय केला, कानपाडी मारला आणि तसल्यात वडिलांचा मृत्यू झाला. त्याला शिक्षा होणार का नाही? 10 वर्षानंतर 1 दिवसानंतर मरणारच आहे, लई त्यांना त्रास व्हायला, म्हणून मी अगोदर त्यांना मुक्ती दिलो, मी चांगलंच केलो, असं जर ती लोक जर म्हणत असतील तर मग आपण त्या ठिकाणी त्याला कायद्यात तसं नाही, ते कायदा सांगतोय. त्यामुळं त्या ठिकाणी आपण ह्या गोष्टी सगळ्या समजावून घेऊन आपण या गोष्टी सगळ्या शास्त्राप्रमाणे कायद्याप्रमाणे ह्या सगळ्या समजावून घेतल्या पाहिजेत. म्हणून कर्तव्य करण्यात काय अडचण नाही, कर्तव्य करण्यामध्ये काही अडचण नाही, पण ह्या गोष्टी आपण इतक्या व्यवस्थित समजावून घेतल्या पाहिजेत म्हणजे कायदा. आणि आम्ही कुठंपर्यंत काय करणार आहे कुठल्या गोष्टीचं, एवढ्यासाठीच 12 भावनांचं चिंतन कायम पाहिजे. कहाँ गए हो क्रीजिता भरत खंड सारा,
कहाँ गए व राम और लक्ष्मण जिन रावण मारा. षटखंडाचा अधिपती भरत राहू शकला नाही आणि त्याची संपत्ती तो मोक्षाला गेला, चक्रवर्ती होता, तर त्याची संपत्ती आज बघायला मिळत नाही. मग मी कुणाचं संरक्षण करणार आहे? राम संकट असताना रावण तिला पळवून नेऊ शकतोय सीतेला, आणि कोणीही संकट नसताना सीतेला मदत करणारा ते अनुरूह विद्याधर तो कोण होता? तो नाही, अनुरूह ते पौंडंजाचं अंजनाचं झालं. हे लव अंकुश जन्मल्यानंतर त्यांना हां तो भेटला. म्हणजे जंगलात आपली घरची लोक असताना कर्माच्या उद्यात रावणानं पळवून नेला, आणि कुणीही नसताना त्या ठिकाणी सीतेला मदत करायला तो राजा आला. हे सगळं पुण्यपापाचं खेळ आहे. आपल्या हातात फक्त पुरुषार्थ आहे, आणि शेवटच्या घटकेपर्यंत आपण आपलं कर्तव्य सोडायचं नाही म्हणून ठीक आहे. पण एक कुठल्याही गोष्टीचं लिमिटेशन असते. लब्बर ताणल्यावर आवाज येतो, ठीक आहे, पण चांगला आवाज येऊपर्यंतच लब्बर ताणलेलं बरं. लई ताणायला गेला तर ते तुटतंय, आणि तुटलं की दोन्हीकडच्या लोकांना त्याचा चटका बसतोय. म्हणून या गोष्टीचा आपण फार विचार केला पाहिजे की आजपर्यंत त्या जगामध्ये ज्याला एक कळलं तेच टिकले. जो जोड़ते गए वो डूबते गए, जो छोड़ते गए वो तैरते रहे. ज्यांनी जोडत गेले ते बुडूनच गेले, आणि जे सोडत गेले ते त्याच्यामध्ये काय राहिले? तरंगत राहिले, म्हणजे सुरक्षित राहिले. आता तुम्ही लोकांनी ठरवा, आम्ही लोकांनी पण ठरवलं पाहिजे. ह्या सगळ्या जबाबदारी आहेत. कर्तव्य म्हणून केलं ना तर सोडायला फार वेळ लागत नाही. जबाबदारी आणि कर्तृत्व भावनेनं जर आम्ही करत गेलो तर ते फार फेडावं लागतं, फार त्रास होतो मग नंतर. म्हणून आचार्य सन्मती सागर महाराज म्हणतात, जे कर्तव्यनिष्ठ जगले त्यांचा मृत्यू लोण्यातनं केस काढल्यासारखं त्यांचा आत्मा शरीरातनं निघून गेला. आणि जे कर्तृत्व करत जगले अहम पोटी त्यांचा पण आत्मा निघूनच गेला, पण ते शेणकुट्यातलं केस काढल्यागत तुटून जबरदस्तीनं ताकद लावून त्याला काढायला लागतंय. तसं इथं आपण लोकांनी समजावून घेतलं पाहिजे. म्हणून धन संपत्ती स्त्री हे सगळं माझंच आहे, माझं आहे इथंपर्यंत ठीक आहे. च लावलं तर व्यवहार पण गेला. माझं आहे व्यवहारानं ठीक आहे, पण च लावलं तर निश्चयानं पण तुम्ही पहिला सुटला होता, आता व्यवहार पण सुटला. मग माझ्यानंतर ते दुसरं कुणाचं आहे की नाही? आता तुमचं घर आहे, तुमच्या सासऱ्याचा आज्जा म्हणत होता हे घर कुणाचं आहे? माझं आहे. त्याच्यानंतर तुमच्या सासऱ्यांचे वडील म्हणा लागले हे घर कुणाचं आहे? माझं आहे. त्याच्यानंतर तुमचे सासरे म्हटले हे घर कुणाचं आहे? माझं. आता कोण म्हणतंय? तुम्ही काय म्हणताय? हे घर तुम्ही मेल्यावर नेमकं घर आहे कुणाचं? घर विटाचं मातीचं आहे. विहीर कुणाचं? पण अशुद्ध व्यवहार, उपचारित व्यवहार नाही याच्या अपेक्षेनं साखरेचा डबा, तुपाचा डबा, त्याच्यात तूप ठेवलंय म्हणून त्याला तुपाचा डबा, साखर ठेवले म्हणून तो साखरेचा डबा, पण तो असतो स्टीलचा, ॲल्युमिनियमचा, पितळचा. तसं घर कष्णाचं, घर दगडाचं, विटाचं, पण आम्ही तिथं राहतोय म्हणून त्याला आम्ही म्हणतोय. पण आता आमची जायची वेळ आली तरी ते आमचं म्हणून बसून चालणार आहे काय? आता ते दुसऱ्याचं आहे म्हणायचं, निघून जायचं. ही भूमिका न येता
हे माझंच आहे, याचं संरक्षण मीच करू शकतो, माझ्यानंतर याचं कसं होणार नाही. मी जन्माला गाठलोय, माझं कर्तव्य आहे तेवढं यांना पुढच्यासाठी करायचं आहे, पण माझ्यामुळंच हे राहणार आहे असं नाही. आता हे महाशक्तीपीठ काय निघा लागले रस्ता, ह्याच्यात आता सांगली जिल्ह्यातली तिकडली काही लोक शेती त्यांची गेली, त्यांना पैसे सगळे आले. ज्यांच्याकडं विवेक, धर्म आणि धैर्य आहे त्या लोकांनी इथलं 2 एकर गेलं, 2-3 कोट आले, बाहेर 7-8 एकर शेत घेतलं, 10-20, 25, 30 किलोमीटरवर गुंतवले, कोण घर बांधलं, म्हणजे केले. काही लोकांना ती पैसा एकदम हातात आल्यावर सगळं खर्चले, ते होतं तोपर्यंत खर्चायची जी सवय लागली ती संपल्यावर सुटली नाही, आता परत दुसरं विकायला चालू काढवले. एक मुलं इतकी व्यसनी आणि इतकी वाईट परिस्थितीत गेली. आता मुलांना आवरणं कठीण झालंय, आणि हाय तेवढा तर राहिलेले 1-2-4 एकर तर ठेवतात का नाही ह्याची काळजी लागली. आता म्हणून पैसे असणं आणि पैसे नसणं हे सुखाचं आणि दुःखाचं कारण नाही. त्या पैशा बाबतीतले जे विचार आहेत त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, त्याच्या बाबतीतला जो मॅनेजमेंटचा विचार आहे तो आम्हाला सुख आणि दुःखाला निमित्त असतो. तो आम्हाला काय असतो? सुख दुःखाला निमित्त असतो. म्हणून ह्या सगळ्याचं संरक्षण करायची माझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. हितापर्यंत ठीक आहे, पण मी त्यांचं संरक्षण करू शकतो नाही. आता काय चालू आहे सगळं? आता नांदिनीच्या विषयामध्ये प्रत्येकाला आता कर्तृत्व लागलंय. चंद्रभूष जागर म्हणतात मीच प्रयत्न केल्यावर येणार आहे, आणि कोण महाराज म्हणू लागले माझ्यामुळेच हे सगळं व्हायला लागलंय, आणि कोण राजकीय नेते म्हणा लागले सगळं माझ्यामुळेच व्हायला लागलंय. मग तुमच्यामुळेच ती वाचणार आहे हे आज जरी आम्ही मान्य करत असलो तर तुम्ही असतानाच ती गेली, मग तवा का वाचली नाही? आता हा विषय स्वार्थाचा नाही, आता हा विषय कर्तृत्वाचा नाही, आता हा विषय कर्तव्याचा आहे, हा विषय धर्माचा आहे, हा विषय आपल्या भविष्यातील अस्मितेचा आहे. म्हणून रावणाचा वध लक्ष्मणानं केला की रामानं केला याच्याशी संबंध नाही. रावणाचा वध दशरथ पुत्रानं केला याच्यात आपला आनंद असला पाहिजे. म्हणून हत्ती माझ्यामुळं परत आला का हत्ती तुमच्यामुळं परत आला, हत्ती सत्ताधाऱ्यांच्यामुळं परत आला का हत्ती विरोधकांच्यामुळं परत आला, ह्याच्याचा संबंध नाही. हत्ती परत आला आणि न्याय मिळाला, आणि त्या न्यायाच्या भूमिकेमध्ये माझा खारीचा जरी वाटा होता याचा आनंद घेण्याचा हा विषय, हे कर्तव्य करण्याचा विषय, हे कर्तृत्व करण्याचा विषय नाही. हे ज्याला समजलं तो त्याच्यामध्ये सेवा करणार. म्हणून या ठिकाणी हे सगळं परिग्रह या सगळ्या गोष्टींना माझं समजून मी ते जर माझ्यापासून कोण जर दूर न्यायला लागलं तर मी ते मारून पुरुषार्थ करून मी त्याचं संरक्षण करणार. अशा प्रकारची दुर्बुद्धी असणारी लोक पदार्थाची रक्षा करण्यासाठी आपल्या हृदयामध्ये संकल्प करतात, आणि हे कौरवांच्या मध्ये जास्त होतं. कोणामध्ये होतं? कौरवांच्या मध्ये. आणि त्यामुळं त्यांची दुर्गती झाली. नकाच्या माती एवढं, नकातल्या माती एवढं देणार नाही, हे सगळं माझंच आहे.
जाताना नखातली मातीसुद्धा घेऊन गेला नाही, हे समजणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अशा चुकीचा विचार करून त्याचा संकल्प करणे म्हणजे विषयांच्या संरक्षणामध्ये आनंद मानणे किंवा त्याच्याबद्दलचं चिंतन करणे, मनन करणे, ध्यान करणे, याला विषय संरक्षणानंद म्हणतात. आणि आपण आजपर्यंत जे ऐकलो तो परिग्रहानंद म्हणजे परिग्रहाचा आनंद, परिग्रहामध्ये आनंद मानणे याला परिग्रहानंद म्हणतात. मग परिग्रह साठवणे असू दे. आता काय आहे सांगा, आपण डोळ्यानं बघतोय घरात माणसं किती आणि त्यांची घरं कसली असतात. जेवढी माणसं राहतात त्यांच्या 10 पटीनं नोकरच असतात. नोकर एकेकांच्या 10-10, 20-20, 25, 40-40 गाड्या. त्या गाड्या ठेवून बाद होत्यात म्हणून मालकाला कधी तर वर्षातनं एकदा नंबर येतोय त्यात बसायला, पण नोकरच त्या गाडीचा काय करतात, फिरवून आनंद घेतात. आणि म्हणून आपल्याला लागतंय किती आणि आपण करायला लागलोय किती, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं असतं, फार आवश्यक असतं. आपण सुद्धा म्हणजे आम्हीच लोक सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इतकी अडकून पडतोय. आम्हाला किती लागते सांगा. साधू लोकांना लई लिहायची सवय आहे. किती पेना लागतात, 1, 2, 3. जरा काय अंडरलाईन करायचं असलं तर एक वेगळा कलर आणि रेग्युलर लिहायला एक कलर. 2-3 पेना म्हणजे लई झाले. सगळ्यांच्याकडे किती किती पेन आहेत सांगा. आता माझ्या हितल्या डावरले एक पाऊच वेगळा आहे. हिथं बसल्यानंतर हिथली लिहायची सिस्टीम एक वेगळी. तिथं गेलो, तिथं एक गेल्यानंतर हे कवा तिकडं न्यायचं. मग तिथं एक म्हणजे आहे. आता मी दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा आपल्यावरच घेतलेलं चांगलं असते. कशाला आपण दुसऱ्यांना बोलायचं. दुसऱ्यांना किती जरी चांगलं सांगितलं तर त्यांना वाटते ती निंदा करायला लागलेत. काही वेळेला त्यांच्या स्थितीकरणासाठी आपण बोलत असतोय. त्यामुळे दुसऱ्याला बोलण्यापेक्षा हे मीच करतोय असं म्हटलं तर विषय संपेल. आपल्यावरूनच आपण जगाला सांगालोय म्हणायचं. किती लागतंय आपल्याला आणि आपल्याकडे किती आहे. लोक आणून देतात, काय करायचं. बरं दिले लोक आणून, आपल्याकडे किती मुलं येतात, किती लहान लहान पोरं येतात, किती मुली येतात, किती महिला येतात. म्हणजे काहीतरी एक चांगलं काम करून फुकटचं मिळालेलं देताना सुद्धा हृदय असं त्यावेळी BP तपासायला लागते, पल्स रेट तपासायला लागतोय. श्रावकांनी दिलेलं श्रावकांना द्यायला आणि विकत आणून द्यायचं असतं तर घाम गाळून आणलेल्या पैशाचं द्यायचं असतं तर काय झालं असतं सांगा आपल्याला. हे सगळं आपलं असंच आहे. व्रती महाव्रती सगळ्यांना. आम्हाला साधूंच्या खोलीत लागतंय काय. असलं तर एक दिवाण झोपायला, शास्त्राचा अभिनय म्हणून एक टिपाई किंवा जरा उंच तरी. पण आम्ही किती त्याला स्वतःहून सांगून असं सजावट, तसं सजावट, असं पाहिजे, तसं पाहिजे. हे सगळं विषयानंदामध्येच आहे. खोल्यांची सजावट करणे, पिंचींची सजावट करणे, कमंडलूंची सजावट करणे, हे सगळं विषय संरक्षणानंदामध्ये. म्हणून सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. राहणं साधं राहणीमान पाहिजे आणि विचार उच्च असलं पाहिजे. माझ्या स्टेजचं डेकोरेशन असं पाहिजे, माझी जागा एवढी उंच पाहिजे. काय असतंय काय त्याच्यात. तो विषय श्रावकांचा आहे. तो श्रावकांना काय पाहिजे, त्यांच्या गावातल्या चातुर्मासाची धर्म प्रभावना कशी करायची बाहेर हे त्यांनी ठरवायचं आहे.
आम्हीलाही त्याचा विचार करायचं काही काम आहे काय? त्याच्यात फार मोठा विषय नसतोय, पण आपल्याला ते समजत नाही. म्हणजे हे नुसताच श्रावकांच्यासाठी असं नाही, असे ज्यावेळी आपल्याकडे परिणाम होतात त्यावेळी साधूसुद्धा न कळत परिणामांच्या स्खलिततेमुळं त्याच्या गुणस्थानामध्ये सुद्धा अंतर येतो. हे आम्ही लोकांनी समजावून घेतलं पाहिजे. रौद्र ध्यान के ध्यानादि के भेद से 4 प्रकार एवं उनका लक्षण. ध्यानम देयम भवेद्ध्याता फलमस्य शतात्मना ध्यानमध्यवसानं च रौद्रम वाक्चित्तकायजम् ध्येयं लोकत्रयोद्भूतं रौद्रवस्तु कदम्बकम् रौद्रस्तीव्र कषायी स्यात् ध्याता स्याद्रक्तलोचन अनंत दुःख संताप पूरितं नरकप्रदं बहुसागर पर्यन्तं फलमस्य दुरात्मना. अनंत दुःख संताप पूरितं नरकप्रदं बहुसागर पर्यन्तं फलमस्य दुरात्मना. ध्यान म्हणजे विषय, ध्येय म्हणजे कशाला मिळवायचं आहे, ध्याता म्हणजे जो मिळवणार आहे तो, आणि फल म्हणजे ते मिळाल्यानंतरचा अनुभव. अशा 4 प्रकारे रौद्र ध्यानाचे सुद्धा 4 भेद होतात. ध्यान, ध्येय, दाता आणि फल असे किती भेद होतात? 4 होतात. इस रौद्र ध्यान के भी ध्यान, ध्येय, ध्याता और फल के भेद से 4 भेद होते. मूर्ख लोगों के रुद्र रूप मन वचन काय से जो चिंतन होता है उसको रौद्र ध्यान कहते. मूर्ख लोकांचं म्हणजे अज्ञानी लोक, रुद्र रूप म्हणजे असं कशाईक, रौद्र तुमच्या सोप्या भाषेत कसं रौद्र, नदीने रौद्र रूप धारण केले आणि कोती नगरमध्ये नदी शिरली, समुद्राने रौद्र रूप धारण केले, 10-10 मीटरच्या लाटा येऊ लागल्या, 5-5 मीटर लाटा येऊ लागल्या म्हणतात की नाही, ते रौद्र. असं काशाईक परिणाम करून, चिडून, द्वेष आणि इत्सर मत्सर भावनेतून मन वचन कायेनं जो चिंतन करतो त्याला रौद्र म्हणतात. ते टी व्हीवर वगैरे बघितलं असला लहानपणी किंवा आत्ता रामायण महाभारत हे असते की नाही, तो धृतराष्ट्र सारखं बघा असं फेऱ्या मारायचं, चिंत म्हणजे विचार, रावण, ही लोक कायम रौद्र ध्यानामध्येच असणारी. पांडवांच्या पोरांचा पराजय कसं होईल, माझी पोरं कसं जिंकतील, लहानपणापासून जन्माला यायच्या अगोदरपासून ह्याची महत्वाकांक्षा असत्या, मी राज्यावर कसं बसीन, माझ्यानंतर पोरं राज्य कसं करतील, हेच डोकीत कायम. आणि ते करत असताना न्याय अन्याय ह्याची कुठलीही भूमिका नाही, कुठलीही भूमिका नाही. भले ती हिंदू धर्माप्रमाणे असून दे, समजावून घ्यायला काय अडचण आहे. त्याची पोरं सगळी कौरव धृतराष्ट्राची पोरं बाजारात जाऊन तिथं त्रास द्यायला लागली लोकांना,
आणि लोकांना त्रास द्यायला लागल्यावर ती असं करू नका म्हटल्यावर त्यांना मारायचा आदेश त्या बारक्या पोरांनी काढला. मग ते अंगावर येताना नुसता मगाशी महाराजजी म्हटलं तसं स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना नुसतं असं ती चाकू धरला एकटा शस्त्र. राजकुमाराच्या विरुद्धात शस्त्र उगारला. चला ते खरं खोटं काय समजावून घेतलं नाही. आणि त्या धृतराष्ट्रानं सगळ्याच त्या राज्यातल्या मत्स्य लोकांना म्हणजे मासेमारी असे करणाऱ्या लोकांना सगळ्यांना निष्कासित, याला रौद्र ध्यान म्हणायचं. म्हणजे रागाच्या भरात माणूस कधी काय कोणता कसा निर्णय घेईल याची गॅरंटी नसते. म्हणून मी कायम सांगतोय, सुशांत, बुद्धी में स्थिरता, आत्मा में दृढ़ता ही वीरता का लक्षण आहे. निर्णय घेताना शांत बुद्धीने घ्यायचं असते, स्थिर बुद्धीने घ्यायचं असते. घेतलेल्या निर्णयाला पूर्ण करण्यासाठी हृदय दृढ असलं पाहिजे. ज्याची बुद्धी स्थिर आहे निर्णय घेताना आणि घेतलेल्या निर्णयाबद्दल ज्याचा आत्मा हृदय दृढ आहे तोच भविष्यातला वीर, भगवान, महावीर बनू शकतो. हे दोन गुण असतील जगात आपल्याबरोबर कोणी नसले तरी आपला पराजय कोणी करू शकत. हे दोन जर लक्षण आपल्यात नसतील तर जगातली किती लोक आमच्याजवळ असतील तरी आमचा विजय होऊ शकत नाही. मग दृढ निश्चय असलं पाहिजे. आता तुम्ही समाधी जी घेतला ती दृढ असलं पाहिजे, पण हा निर्णय घेताना बुद्धी शांत पाहिजे. आणि शांत घेतलेल्या बुद्धीमध्ये निर्णयामध्ये आमचं हृदय मजबूत असलं पाहिजे. मग कोण असू दे नसू दे, इंगिनी मरण करणाऱ्यांना कोण लागतंय? प्रायोग गमन करणाऱ्यांना कुठले कोण लागतंय? कुणी लागत नाही. का लागत नाही? ठीक आहे, हे पंचम काळात शक्य नाही म्हणून आता आपण कोण करायचं ते धाडस करायचं नाही. इतिहासाला बदलण्याचा लई मोठा प्रयत्न करायचं, भाव ठेवायचं नाही. पण त्यांचं दृढता असते. आणि आत्ता भक्त प्रत्याख्यान मरण करणं या पंचम कालात म्हणजे चतुर्थ कालातलं इंगिनी किंवा ते प्रायोगमन मरण केल्यानंतर जेवढी कर्माची निर्जर होणार आहे तेवढी आता या पंचम कालात भक्त प्रत्याख्यानानं सुद्धा तेवढी होती. कारण चतुर्थ कालातलं द्रव्य क्षेत्र काल वेगळं आणि पंचम कालातलं द्रव्य क्षेत्र काल हे सगळे वेगळे आहेत. तर या दोन्ही गोष्टींच्या मध्ये अंतर आहे. 10 लाख मिळवणाऱ्यानं महिन्याला 10,000 दान देणं आणि 10,000 मिळवणाऱ्यानं 1,000 दान देणं, याच्यात टक्केवारी काढली तर 10,000 मिळवणारा 10% पैसे दान दिलाय आणि 10 लाख मिळवणाऱ्यानं 1% पैसे व्याज दान दिलाय. दिसायला 10,000 आकडा मोठा आहे, पण ते 10 लाख मिळवणाऱ्यानं दिलाय. दिसायला 1,000 आकडा कमी आहे, पण तो दान देणारा 10,000 रुपये मिळवतो. पर्सेंटेज काढलं तर 10% याचं होतंय. तसं चतुर्थ कालातलं वातावरण, पंचम कालातलं वातावरण, चतुर्थ कालातलं सहनन, पंचम कालातलं सहनन हे फार वेगळं आहे. म्हणून आता आपण जे साधू लोक भक्त प्रत्याख्यान मरण करतात हे सुद्धा पंचम कालाच्या अपेक्षेनं श्रेष्ठ मरण आहे. म्हणून असं रुद्र रूप. आणि कशासाठी? दुसऱ्यांच्याबद्दल वाईट विचार, दुसऱ्यांच्याबद्दल तिरस्कृत विचार, तिसऱ्यांच्या बाबतीत म्हणजे परिणामांची अशुद्धी असते तिथं. म्हणून
मगाशी महाराजांनी जे म्हटलं त्याच्यावरचं उत्तर असं आहे, एक सम्यक दृष्टी पण या वस्तूंचं सगळ्यांचं काय करतो, संरक्षण करतो. एक मिथ्या दृष्टी पण श्रीकांत भैया ह्या वस्तूंचं काय करतो, संरक्षण करतो. पण सम्यक दृष्टि आणि मिथ्या दृष्टीमध्ये फरक काय है? जिद्दी और हट्टी दोनों का प्रयोजन एक ही होता है. जिद्दी और हट्टी दोनों का प्रयोजन एक ही होता है, लेकिन अंतर बहुत. जिद्दी अपना विवेक कभी खोता नहीं, हट्टी के पास कभी विवेक आता नहीं. जिद्दी माणूस आपला विवेक विसरत नाही आणि हट्टी माणसाजवळ कधी विवेक येत नाही. हेच ज्ञानीतल्या आणि अज्ञानीतला फरक आहे. हेच सम्यक्त्व आणि मिथ्यात्वातला फरक आहे. हेच धर्म आणि अधर्मातला फरक आहे. हाच विवेक आणि अविवेकातला फरक आहे. दोघांचं प्रयोजन एकच आहे, पण आपला विवेक न सोडणारा जिद्दी असतो. माझा फायदा करायचा आहे पण दुसऱ्यांचं नुकसान होणार नाही याच्याकडे माझं लक्ष असलं पाहिजे. दुसऱ्यांचं काय व्हायचं होऊ दे, मला ते करायचं आहे हे म्हणणारा हट्टी असतो. आणि म्हणून या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून तीनों लोकों में उत्पन्न हुए रौद्र पदार्थों के समूह ही इसके ध्येय है, तथा तीव्र कषाय और लाल नेत्रों को धारण करने वाला रौद्र परिणामी जीव इसका ध्याता है. बघा आता ध्यान काय सांगितलं की मला ती वस्तू, मला म्हणजे मन वचन काय ना त्याचं चिंतन करणं, कशा पद्धतीने ते करायचं, कशा पद्धतीने करायचं, कशा पद्धतीने करायचं. थोडक्यात शकुनी मामासारखी बुद्धी. कोणासारखी? अरिहंत शकुनी मामासारखी बुद्धी. रौद्र ध्यान. ध्यान आता काय आहे, मला हे मिळवायचं आहे त्याच्यासाठी मन वचन काय सारखं विकल्प तीव्रता, हे ध्यान झालं. आता त्याचा ध्येय काय आहे, त्या सगळ्या पदार्थांच्या समूहाला माझं करायचं आहे. त्या सगळ्याला काय करायचं आहे, माझं करायचं. हे काय आहे ध्येय. ध्याता कोण आहे, हे करण्यासाठी आता जो लाल डोळं केलाय, जो कशाय केलाय आणि जे परिणामांची उग्रता ज्याची झालेली आहे तो आत्मा, तो जीव आता ध्याता झाला. ध्यान, ध्येय, ध्याता. आणि त्याचं फल काय आहे, उन दुष्टों को अत्यंत दुख और संताप से भरे हुए नरक में अनेक सागर पर्यंत डाल रखना उसका फल आहे. आणि मग याचं सगळ्याचं फल काय मिळणार आहे, नरक. आणि ते नरक कसं आहे, अत्यंत दुःखांचा महासागर आहे. आणि तिथं किती काळ राहायचं आहे, सागरोपम आयुष्य जगायचं आहे. आता हे सम्यक्त्वाचं घ्या, धर्मध्यान पुढे येईल त्याच्यात सांगतील. तिथं पण ध्यान आहे. तिथं ध्यान काय, व्यवहारामध्ये 7 तत्व, 7 तत्वाचा अर्थ, 9 पदार्थ आदी, 3 लोकाचं संस्थानविषय, आज्ञाविषय, अपायविषय, अपाकविषय, हे सगळं ध्यान आहे. त्याच्यात परद्रव्याच्या आणि स्वद्रव्याची सुखाला आणि आनंदाला निमित्त असणारी कारणं आहेत. त्याच्यात निश्चयानं काय आहे, स्वतःच्या निज शुद्ध आत्म्याचं ध्यान आहे. त्याचा ध्याता कोण आहे, मग त्याला ध्यान झालं. त्याचं ध्येय काय असणार आहे, मला ते मिळवायचं आहे, निज शुद्ध आत्मा स्वरूप. त्याचा ध्याता कोण, शांत समताभावी परमाणु इतका परद्रव्याचा माझा
अत्यंत दूरपर्यंत सुद्धा कुठला स्वभाव माझा संबंध नाही. आत्मा स्वभावम परभाव भिन्नम. आत्म्याचा स्वभाव परभावांच्यापासून अत्यंत भिन्न आहे. हे त्याचं ध्येय झालं. ध्याता जो चिंतन करायला लागलाय, ते ध्यान करायला लागलाय, तो ध्येय अनंतानंत सुख देणारं सिद्धशीलावरचं स्थान, मोक्षस्थान. कुठलं ध्यान मला नेमकं करायचं आहे? धर्म ध्यानामुळं परंपरेनं मोक्ष मिळतो आणि शुक्ल ध्यानानं साक्षात मोक्ष मिळतो. आर्द्र ध्यानानं दुःखच दुःख आहे. रौद्र ध्यानानं दुःखच दुःख आहे. मला काय मिळवायचं आहे, मला नेमकं कुठलं करायचं आहे, याचं चिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि त्याचं फळ समजावून घेतलं पाहिजे. म्हणून समोर आलं सुख, उदासीन रूपानं भोगायचं, सोडून द्यायचं. समोर आलं दुःख, उदासीन रूपानं भोगायचं, पुढं जायचं. जे आलंय त्याला आनंदानं स्वीकारायचं, त्याच्यामध्ये मस्ती करायची नाही आणि त्याला फार साठवून ठेवायचं नाही, नाहीतर मग वेगळं होतंय. रौद्र ध्यान की सामग्री और उसके स्वामी का कथन. उत्कृष्टा शुभ लेशात्रये बलाधानमस्य च भाव औदयिको निंद्य शायोपशमिकोऽथवा दश पंच प्रमादादी ष्ठानं कषाय झुंबणम् अंतर्मुहूर्त कालश्च चतुर्विधस्य नान्यता आदिमे च गुणस्थाने त्रैतदुत्कृष्टमञ्जसा जगन्यं पंचमे स्याद द्वित्री चतुर्थे च मध्यमम्. उत्कृष्टा शुभलेशात्रये बलाधानमसच्च भाव औदयिको निंद्य शायोपशमिकोऽथवा दश पंच प्रमादादि स्थानं कषाय चुम्बनम् अंतर्मुहूर्त कालश्च चतुर्विधस्य नान्यता आदिमे च गुणस्थाने त्रैतदुष्टुष्टुमञ्जसा जघन्यं पंचमे स्यात् द्वितीये चतुर्थे च मध्यमम्. आचार्य भगवंत या ठिकाणी सांगत असताना हे मग रौद्र ध्यान जे आहे, त्या रौद्र ध्यानाला सगळ्यात मोठं निमित्त काय, तर त्या रौद्र ध्यानाचे सगळ्यात मोठं निमित्त सांगताना आचार्य भगवंतांनी त्या ठिकाणी अशुभ लेशा सांगितल्या. आणि नुसता अशुभ लेशा नव्हे, तीव्र अशुभ लेशा. कुठल्या? तीव्र अशुभ लेशा सांगितल्या. आणि त्या तीव्र अशुभ लेशांच्या मध्ये मग कृष्ण, नील आणि कापोत शे. आता पीत, पद्म आणि शुक्ल यांचं सुद्धा गुणस्थान काय असते? पहिलंच असते. पण पहिल्यापासून त्याची सुरुवात होते. पण पहिल्यापासून जरी सुरुवात झाली तरी आचार्यांनी ते आर्द्र ऊर्ध्व ध्यानाला निमित्त सांगितलेलं नाही. ते निमित्त फक्त मंद परिणामांच्यासाठी सांगितलं. मिथ्यात्वसहित ज्याचे मंद परिणाम असतात तेच शुक्लरेषा पहिल्या गुणस्थानातली शुक्लरेषा असते. तीव्रता ही फक्त कृष्ण
नील आणि कापोत. त्याच्यात पण तीव्र मानलं जातं ते फक्त कृष्णलेशा मांडली जाते. म्हणून या दानाला निमित्त उत्कृष्ट अशुभ लेशा असतात. इतका समय अंतर्मुहूर्त आहे. याचा काल किती आहे आणि त्याचं फळ किती आहे? सागरूपम. किती काल करतोय आपण? अंतर्मुहूर्तापर्यंत जे परिणाम असतात, पण त्याचं फळ किती काळापर्यंत बघतोय? सागरूपम. फार झाड लावायला किती वेळ लागतंय? 1 तास. त्याची फळं कित्येक वर्ष आपण खातोय, 2-4 पिढ्या खातात. तसं 2-4 पर्यायापर्यंत याचं फळ आपल्याला मिळतंय. आणि आपण काय म्हणतोय? एवढं सकाळी बस्तीला जातोय, अष्टक करतोय, अभिषेक करतोय, कोण येतील त्या महाराजांचं 3दा दारात आल्यावर 4थ्यांदा चौका लावतोय, सगळं करतोय. 10 वर्ष हे सगळं करायला लागलोय, तरी अजून आमचं दुःख संपणं. सागरोपम दुःख केलं असेल तर लगेच कसं संपल? संपणार नाही. बरोबर आहे काय तिजू? बरोबर आहे. म्हणून आर्त रौद्र ध्यान करायचं नाही. आपलं कर्म सिद्धांत समजावून घ्यायचं. आपण उलट भगवंतांच्या पुढे बसायचं आणि आर्त रौद्र ध्यान करण्यापेक्षा कोण काय म्हणतात याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा ह्या दुःखाला माझ्या कारण काय असू शकतं. जसं ती जाऊन विचारली, मी रोज पाणी आणायला चालल्यावर ती बिंडकुळी मला त्रास द्यायला लागल्या, ते बिडूक मला त्रास झाले, याचं कारण काय? ते महाराज अवधिज्ञानी होती, त्यांनी सांगितलं. आता अवधिज्ञानी तर कोण महाराज नाहीत, पण निदान कर्मसिद्धांताचं ज्ञान असणारे महाराज आहेत. मग आपण जाऊन त्या महाराजांना नम्रतेनं विचारायचं की महाराजजी ही समस्या माझ्या जीवनात या लागली, हे नक्की मी पूर्वभावात केलेलं कर्म आहे, भूतकाळात केलेलं माझं कर्म आहे, पण नेमकं ते कर्माचं कारण काय? महाराज सांगतील तुला की बाई तू मागल्या वेळी महाराजांचा चौका लावली नव्हतीस आणि कोण लावा लागलं तर तू लावून दिली नव्हतीस, म्हणताना तुझ्या घरात आज चौका लावायची इच्छा असून तुला चौका लागत नाही, आणि तुझ्यात लावलीस तरी तुझ्यात महाराज येत नाहीत, आणि चुकून आलं तरी अंतराय झाल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे महाराज, आता मला काय करायला पाहिजे? मग आता एकच पर्याय, अंतरंगातून त्या भूतकाळात केलेल्या अशा माझ्या परिणामांच्यामुळं ज्या साधूंना आणि ज्या श्रावकांना त्रास झाला त्यांची काय करणं? क्षमा याचना करणं. भविष्यात असं मी कुणालाही अडथळा आणणार नाही याचं प्रत्याख्यान करणं. आणि मग आता बांधलेल्या पापाचं प्रायश्चित्त रूपात काहीतरी गुरु जे देतील ते नियमांचं पालन करणं, हे त्याचं खरं सोल्युशन आहे. रडत बसणं, ती आली बघ तिच्यामुळं आमच्यात अंतराय झाला, तिला नावं ठेवणं, बोट मोडत बसणं, असं नसतंय. लक्षात ठेव, असं होत नाही. काही लोक प्रायश्चित्त घेतल्यानंतर आमचं कर्म फिटतंय काय ते घेतला कर्माचा आम्ही पश्चाताप करून आलोचना करून प्रायश्चित्त घेतलं, ते प्रायश्चित्त घेतल्यानंतर ते कर्माचं फळ जर बांधून घेतलं, परत पाप न करता तुम्ही प्रायश्चित्त घेतला तर पिटणार की? इकडं पाणी पण आलंय आणि इकडं चाललंय पण, ती घागर मोकळी कशी होणार? ज्या गोष्टीचं प्रायश्चित्त आम्ही घेतलोय, ज्या पापाचं आम्ही प्रायश्चित्त घेतलोय, ते पाप करणार नाही किंवा त्याच्यात मंदता तर आली तर ते पाप फिटणार. पूर्वी केलेलं तर फिटणारच आहे, पण आता नवीन परिणामांच्यामुळं परत बांधणार आहे. मग परत अशुभ परिणाम न करता पूर्वीच्या अशुभ परिणामांच्या निमित्तानं बांधलेल्या कर्माची निर्जारा करायचा आहे. आचार्यांनी सांगितले म्हणजे एक कैदी असतो, त्या कैद्याला एक
2 महिने तुरुंगात नेऊन टाकलं. आता नाही बाबा, आता कोण ह्या गालावर मारलं तर हे गाल पुढे देणार, ते तासभर लागल. पण आता तुरुंगात नाही. आता मला एकदा अद्दल घडली, मी जाणार नाही. ते सुधारतोय माणूस. आम्हाला सुधारायची इच्छा पाहिजे. एकट्याचा धंदाच आहे, बाहेर यायचं आणि मारामारी करायचं, पैसे मिळवायचं, घरातल्यांना द्यायचं, त्यातलं थोडे पैसे वकिलाला द्यायचं, मी आत गेल्यावर मला सोडव म्हणायचं आणि आत जायचं. एकेकांचा तो धंदा चालू आता, त्याला काय करणार? प्रायश्चित्त, आचार्यांनी प्रायश्चित्त घेतल्यानंतर कर्माची निर्जरा होते हे सांगितलंय, ह्याच्यावर विश्वासच ठेवायला पाहिजे. आता होतंय काय म्हणल्यावर मग अजून आम्ही जैन आहे की नाही पहिला शंका आहे. कारण भगवंतांच्या वाणीवर आमचा विश्वास पाहिजे. आचार्यांनी सांगितले म्हणजे ते होतंयच. तुमची पाचक शक्ती पाहिजे ना तशी. वीर सागर महाराजजी 1.5 भाकरी खातात, भात जरा जास्त खातात, पण भाकरीत 1-1.5 खातात. आणि त्यांचं वजन 100 किलो झालंय. आणि मी आता तुमच्यावर चिडा लागलोय. नाही नाही, तुम्ही वीर सागर महाराजांना कुठली तर बहुतेक बार्शीचं ज्वारी आणून भाकरी करून घाला लागलाय. मला बहुतेक ॲव्हरेटच घालावं. मी 5 भाकरी खातोय, 1-1 लिटर दूध प्यायला लागलोय, तर अजून 60 काय वंडायला तयार नाही. वीर सागर महाराजांच्याकडं पाचन शक्ती चांगली आहे, शांत आहेत, समाधानी आहेत, खाल्लेलं अंगाला लागतंय. आम्ही 5 खाल्लो आणि 10 खाल्लो. 5 भाकरी आणि 10 भाकरी खाणं आणि आता कोथीत आल्यापासून बासुंदी खवा हे चालू झालंय. हे खाणं म्हणजे माझं वजन 65 किलो होणार नाही. मी जरा शांत बसायला पाहिजे, माझ्या डोकीतनं विकल्प गेले पाहिजेत. खाताना समाधानी पाहिजे, झोपताना समाधानी पाहिजे, सांगताना समाधानी पाहिजे. हा समाधान गुण माझं वजन वाढवणार आहे. अन्न गुण माझं वजन वाढवणार, हीच मला अजून कळणार. आणि मी तुम्हाला कुत्रीवाल्यांना नावं ठेवत बसलोय. ते कमी खातोय आणि त्याचं वजन का वाढलंय, मी एवढं खाऊन माझं का वजन वाढणार? म्हणजे त्यांना वेगळ्या क्वालिटीचा आहार, मला वेगळ्या क्वालिटीचा आहार. मग असं समजलं तर कधी माझ्यात बदल होईल का? तसं तुम्ही प्रायश्चित्त घेतल्यानंतर परत तेच अर्थ राहू द्या. म्हणजे तुमचं वजन वाढलं याचं मला काही विकल्प नाही. उदाहरण पटावं म्हणून सांगा लागलो. म्हणजे प्रॅक्टिकली जिथल्या तिथलं उदाहरण दिलं की लोकांच्या लक्षात येते. तसं तेच प्रायश्चित्त तुम्ही घेताय, तेच प्रायश्चित्त मी घेतोय, तेच प्रायश्चित्त सरळ सागर घेतात. पण एकट्याच्या कर्माच्या निर्जरा फार होतात. एकट्याची मध्यम होते, एकट्याची जगन होते. का? ते घेतलेल्या प्रायश्चित्तबद्दल असणारी श्रद्धा, त्या घेतलेल्या प्रायश्चित्तावर असणारा विश्वास आणि ते घेतलेल्या प्रायश्चित्त घेतलेल्यावर असणारं समर्पण. काय काय सांगायला लागलो मी? श्रद्धा, विश्वास, समर्पण. ह्या 3 गोष्टी पाहिजेत. बरोबर आहे सुशांत? काय आणून बसवलाय? नको म्हणावं तरी एक, वय म्हणावं तरी एक, नको म्हणावं तरी ह्याला राग येतोय. आता वय म्हणून याच्यापाशी अडकून बसलोय. आता तिकडल्या कट्ट्यावरची पोरं सगळी दुःखी झाल्यात, नाराज झाल्यात. घरात होतो तेव्हा 2 रुपये खर्चून चॉकलेट विकलेट खात होतो, काय तर जात पिझ्झा बर्गर खायला जात होतो. इथं आलो, पिझ्झा बर्गर लांब, रात्री खाऊन देईना बाबा भाकरी सुद्धा, दुपारी झोपायचं लांब, रात्री झोपून देईना. आता चेहऱ्यावर तरी इथं आनंद दिसा लागलाय. राहिलोय चेहऱ्यावर तर आनंद आहे, पण आत जर, अरे तुझं नव उदाहरण सांगायला लागलो मी,
मग ती श्रद्धा, तो विश्वास, मी किती पुण्यवान आहे, माझं दुकान बंद झालं, घरात बसून मी आता इकडं तिकडंच काहीतरी केलो असतो, निदान महाराजांनी मला इथं बोलवून काय तर जिनवानीचा, धर्माचा, ज्ञानाचा प्रचार करायची एक संधी मला दिली, मी किती पुण्यवान आहे, ही श्रद्धा पाहिजे. हे जे मी करायला लागलोय ह्याचं नक्की मला फळ चांगलं मिळणार आहे, हा विश्वास असला पाहिजे. हा काय असला पाहिजे? विश्वास. आणि तिसरं, हे मला करायलाच पाहिजे, कारण हिथं जर नाही केलो तर आणि मला वाईट ठिकाणी जावं लागणार आहे. मग तो 1 रुपये पगार असू दे, 1 रुपये पगार नसू दे, तो व्यक्ती म्हणतोय किमान मी हिथं नसतो तर बाहेर असतो तर निदान माझं पाप लागलं असतं, त्या पापापासून तरी मी वाचलो, चुकीच्या संगतीतून तर मी वाचलो, चुकीच्या जरी संगतीत नसलो तर अनावश्यक खर्चातून तर मी वाचलो, ते पण नसलं तर मी निदान माझ्या आईवडिलांना जो मला करून घालायचा त्रास होता, माझं कपडे धुवायचा त्रास होता, आता पण इथनंच पिशवी घेऊन जातोय आठवड्यात वरती सोडा, तो भाग वेगळा, पण एक उदाहरण म्हणून मी सांगायला लागलोय. एवढं तर मी माझ्या निदान आईवडिलांना काही दिलो नाही, निदान मी त्यांचं माझ्यामुळं त्यांना त्रास तर नाही, एवढा तर आनंद. पॉझिटिव्हच विचार करणार, ज्याच्याकडे धर्म असतोय तो पॉझिटिव्हच विचार करणार. नाहीतर कोण तर मग काय काय एवढंच तिथं राबलं असतंच तर 15,000 मिळालं असतं, 10,000 मिळालं असतं, काय महाराज एवढं सगळं करतोस तू आणि पैसे बघ घराकडे पाठवून देतात, तू राबलेल्या पैशाचा पण तू मालक नाहीस, कसलेल्या का तुरुंगात राहिला आहेस, असली शिकवणारी पण असतात. इथल्यापेक्षा बाहेर गेल्यावर एक 4 आणि नाही असं ऐकूनच लोक जातात. श्रद्धा, विश्वास आणि समर्पण कमी असेल तर. आता 2 माणसं काम करतात, तेवढंच काम करावं लागलेत, पण एक आहे तो त्याच्यात आनंद माना लागलाय, एक आहे तो त्याच्यात जबरदस्ती माना लागलाय. मग मला सांगा, त्या पगाराचा, या स्वाध्यायाचा, इथं तू सगळे इथं बसलाय, पण त्याचा आनंद दोघांच्यात फरक आहे की नाही, दोघांच्या पापाच्या निर्जरेमध्ये फरक आहे की नाही. तसं प्रायश्चित्त घेण्यामध्ये पापाची निर्जरा नाही, प्रायश्चित्त घेताना जी श्रद्धा, जो विश्वास आणि घेतलेल्या प्रायश्चित्तवर जे समर्पण आहे, त्या परिणामांच्यामुळं वास्तविक काय होत असते, कर्ण निर्जरा होत असत्या. त्या बाह्यक्रिया फार कमी निर्जरा करतात. हे असणं गरजेचं आहे. उदाहरण म्हणून मी सांगितलो. इस ध्यान में निमित्त कारण उत्कृष्ट अशुभ लेशाई होती है, इसका समय अंतर्मुहूर्त है. चातुर्मास झाला की तुला रात्री भात खायला कुणाला तर द्यायला देऊ काय सूचना? नको. तुला खाल्ल्यावर जेवढं पाप लागणार नाही की नाही तेवढं मला सूचना दिल्यावर पाप लागेल. हे कट करू नकोस खरं. इसका समय अंतर्मुहूर्त है, याचा काल किती आहे? अंतर्मुहूर्त आहे. भाव निंद्य औदयिक आहे, औदयिक आहे. याचं काय आहे? भाव जे आहेत औदयिक आहेत पण हे निंदनीय आहेत अथवा शायोपशमिक आहे. औदयिक किंवा शायोपशमिक भाव आहेत. 15 प्रमादहीन का आधार आहे. याचा आधार कोण आहे? प्रमाद. काय काय प्रमाद सांगा बघूया. 4 विकता, परत 5 इंद्रिय विषय आणि निद्रा आणि स्नेह 11. मिथ्यात्व एक आहे ना. 15 प्रमादामध्ये मिथ्यात्व एक असलं पाहिजे.
4 कशा आहे, 4 इंद्रिय विषय, हे 5 इंद्रिय विषय 9, 4 विकता 13 आणि स्नेह आणि निद्रा असे 15 काय आहेत, प्रमाद आहेत. हे कशाचे आधार आहेत, रौद्र ध्यानाचे. कशाचे आधार आहे ते, रौद्र ध्यानाचे. काय काय, 4 कशा आहे, 4 विकता, 5 इंद्रिय विषय, स्नेह आणि निद्रा. आणि ते तर सगळ्यात आमचे आवडतं विषय आहे, स्नेह आणि निद्रा. पोरं जवळ आली की इतकं स्नेह वाढतंय, काम काय करायचे हेच लक्षात राहत नाही. आणि पोरं कोण नसली तर निद्रा एवढी प्रसन्न होते, काम काय आहे हेच माहीत नसतंय. म्हणजे माझं तर असं होतं. हे प्रमादाची लक्षणं आहेत. आणि प्रमादच काय करतात, आपल्याला रौद्र ध्यानाला निमित्त होतात, अशुभ लेशांना निमित्त करतात. म्हणून अर्यंत प्रमाद कधी करायचा, प्रमाद करायचा आणि संधी मिळेल तेव्हा सोडायचं नाही. प्रमाद करायचं नाही आणि प्रमाद करायची संधी मिळाली तर सोडायचं नहीं. इस प्रकार इन चारों प्रकार के रौद्र ध्यान की सामग्री है. बघा, धर्म ध्यानाचा आधार सम्यक्त्व आहे. धर्म ध्यानाचा आधार सम्यक्त्व आहे. धर्म ध्यानाचा आधार अप्रमाद आहे. मग अप्रमादामध्ये याच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी येणार. 4 विकथा आहेत, तिथंच 4 सुकथा किंवा 4 अनुयोगाचा अध्ययन. 4 कशा आहेत, तिथं कशायांची मंदता. 5 इंद्रिय विषय आहेत, तिथं इंद्रिय दमन. स्नेह आहे, तिथं निस्पृहता. आणि निद्रा आहे, तिथं उत्साह. निद्रेच्या ठिकाणी उत्साह. धर्मध्यानाचे हे 15 आधार आहेत आणि रौद्र ध्यानाचे हे 15 आधार आहेत. आधाराशिवाय ध्यान होणार नाही. आता कुठला आधार घ्यायचा आणि कुठलं ध्यान करायचं ते आपलं आपण ठरवायचं. इस चारों प्रकार के रौद्र ध्यान की सामग्री है. पहले गुणस्थान में उत्कृष्ट और पंचम गुणस्थान में जगन्य होता है और दूसरे तीसरे चौथे में मध्यम होता है. पहिल्या गुणस्थानामध्ये उत्कृष्ट और पंचम गुणस्थान में जगन्य होता है. पहिल्यात उत्कृष्ट आणि 5व्यामध्ये जगन्य आणि 2, 3, 4 मध्ये बाकीच्या 3 गुणस्थानामध्ये मध्यम रौद्र ध्यान असतं. रौद्र ध्यान से उत्पन्न दोष और इसे त्यागने की प्रेरणा. रौद्र कर्म भवम रौद्र कर्म भाव निबंधनम. रौद्र दुःख करम रौद्र गतिदम रौद्र योगजम. रौद्र पापारि संतानम रौद्र ध्यानम चतुर्विधम. त्याज्यम सर्वत्र यत्नेन धर्म ध्यानेन धर्मिभिः. यह चारों प्रकार का रौद्र ध्यान रौद्र कर्मों से उत्पन्न होता है. म्हणून मी काही वेळेला बोलतो त्याचं वाईट वाटतं, राग येतं, पण शास्त्र हे सांगतं
हे जे आता पावसाळ्यात धबधबा बघायला जातात, ही मुलं पुरुष शर्त्या बघायला जातात, बैलगाडीच्या, घोड्यांच्या, आता कुत्र्यांच्या शर्त्या नवीन पद्धत चालू झाले. आईबापाच्या दवाखान्याला पैसे नाहीत, खरं कुत्र्याला आजारी पडलं तर पैसे. काल संध्याकाळी चर्चा करता करता मला असं कळलं की हत्ती, घोडे हे पाळायचं लायसन असते, ठीक आहे, त्याला चालवायला मौत बिऊत लायसन. कुत्रं पाळायला सुद्धा आता लायसन. काय जमाना आलाय. आमच्या काळात गल्लीत 10 फिरत होती, काय लायसन नाही. आता कुत्री पाळायला लायसन. आणि आता मोठे मोठे राजकीय किंवा अशी नेते किंवा आता गावातले नेते वगैरे राजकीय संबंध ठेवणारे असतात. हे पहिलं ठीक आहे, पहिलं आता ती तमाशा, ऑर्केस्ट्रा असं ठेवण्यात इंटरेस्ट होता. आता लोक ह्या नेत्यांना कुत्र्याची शर्त्या ठेवण्यामध्ये, म्हणजे जग कुठल्या दिशेनं चाललंय हेच कळणार झालंय आम्हाला. म्हणजे आता भविष्यात हे कुत्र्या गबस म्हटलं की आनंद मानण्यासारखी गोष्ट आहे, कारण त्याला पाळायला सुद्धा लायसन लागते. म्हणजे ते पण VIP वस्तू झाली. त्यामुळं कोणाला जर असं म्हटलं तर ते लोकांना आनंद येईल. आता म्हणजे माझी सुद्धा काहीतरी किंमत आहे. पहिला लोकांना राग येत होता, पहिला दारात कुत्रे आली तर लोकांना त्रास होणार. आता लोक बेडरूम मध्ये, इथं आमच्या तालुक्यात जिल्ह्यातले एक धनपती धन्यष्ट उद्योगपती आहेत, आपल्याला राहायला घर नाही तसं कुत्र्यांना घर आहेत. पुण्यवानच किती, पण आपल्यापेक्षा नाही, आपल्यापेक्षा पुण्यवान नाही. एक पोरग होतं, पोरग ती 2-4 पोरं फिरायला गोव्याला गेली. गोव्याला कुठे गेली? गोव्याला. आता गोव्याला कशाला जात्यात ते तुम्हाला लई माहीतच पण आहे. तिथं गेली आणि इतकी दारू पिली, लई दारू पिली, आणि त्या समुद्रकाठाला फिरायला गेली. त्या समुद्रकाठाला फिरायला गेल्यानंतर परदेशातले अशा महिला आल्या, महिला, आणि त्या परदेशातल्या महिला पण त्या नदीकाठाला गोव्यात फिरत असताना ती एक श्रीमंत घरातली महिला, तरुण होती, सुंदर होती, ती कुत्र्याला काकत घेऊन फिरत होती, कुत्र्याच्या पिल्लूला. आणि ते कुत्र्याच्या पिल्लूला काकत घेऊन सारखं त्याच्या तोंडापाशी तोंड न्यायचं, असं तसं करायचं. त्यातलं एक पोरगं म्हणतंय, याला कसलं माझं नशीब आहे, इथं जन्मण्यापेक्षा त्या कुत्र्याच्या तिथं जन्मलो असतो तर मी किती पुण्यवान असतो. म्हणजे लोक असं समजतात हे मिळणं म्हणजे पुण्य आहे. शाण्यांनो, त्या कुत्र्याला इशीचं घर मिळालं, इशीची खोली मिळाली, हे कुत्र्याचं पुण्य आहे. पण त्या पुण्याला चांगलं म्हणून तुम्ही पाप मिळवून घ्या लागला. आम्हाला काय विचार करायला पाहिजे. त्याला इशीचं घर, खायला सगळं मिळायला लागलं, पण त्याला आई म्हणून कोण नाही, त्याला बाप म्हणून कोण नाही. त्याला इशीचं घर आहे पण त्याचं स्वतःच नाही. माझी झोपडी असली तरी ती माझ्या स्वतःची आहे. मी चुका लागलो तर मला सांगणार कोणतं आहे. मला आनंद झाला तर त्याच्यात सहभागी व्हायला 4 माझे परिवारातली लोक आहेत. मला दुःख व्हायला लागलं तर मला आधार देणारी परिवारातली 4 लोक आहेत. मी किती पुण्यवान आहे. स्वतःचं पुण्य कशात पुण्य समजायचं आणि कशात पुण्य समजायचं नाही हेच आमच्या लोकांना अजून कळलं नाही. म्हणून इशीत आणि त्या फॉर्च्युनरमधनं फिरणाऱ्या कुत्र्याला बघून आम्हाला वाटतंय आमच्यापेक्षा ते सुखी आहे, पण त्याच्या गळात पट्टा आहे. हे आम्हाला लक्षात येणं झालंय. म्हणून विचार करायचा आपल्याला.
ते आहे म्हणून त्याचा मालक सोडून दुसरं कोण त्याच्याजवळ जाऊ शकत नाही. पण हत्ती आहे, घोडा आहे, अशी जी शाकाहारी पाळीव प्राणी असतात, ह्या शाकाहारी पाळीव प्राण्यांना लहान पोरं जरी गेलं तरी लक्षात येत नाही, म्हणजे काय करत नाहीत. ही लोक किती मूर्ख आहेत बघा, ती पेटावाली, की आमच्या 100, 200, 500 वर्षाचा सगळा इतिहास, शाळेची पुस्तकं, लई ग्रंथ उघडायचं नाही, लई ग्रंथ उघडायची काय आवश्यकता नाही. पाळीव प्राणी हा प्रश्न टाकायचा, त्यांनी सुद्धा आता त्या गुगलला टाकायचं, त्यात काय काय येते. हत्ती, घोडा, बैल, गाय, हे सगळे येते की नाही, येते की नाही. आणि ते आम्ही पाळायला लागलो तर आम्हाला पळून देणार. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत. आपण किती इतिहास, म्हणजे पहिल्यापासनं हजारो वर्षापासनं ह्या लोकांना पाणी पाळण्याचं धाडस कोण करते, कोणाच्यात असतंय, हा दुसरा प्रश्न टाकला तर राजे, महाराजे, संस्थान, मठ हिथं असतंय. हे तुमच्या 2-4 नव्हे 5-10 हजार वर्षाचा जरी इतिहास काढला भारतीय संस्कृतीचा, लाखो वर्षाचा काढला तरी मिळते. मग आमचं मठ म्हणजे काय, धार्मिक स्थान तर आहेच, पण जैन धर्मामध्ये ते साधू जरी मानत असले तरी ते राजस्थान आहे, राजस्थान. भट्टारक स्वामी हे समाजाचे राजे असतात, समाजाचे राजे असतात. आणि मग त्या समाजाच्या राजाचं जे राहणारं स्थान आहे ते राजवाडा असतो. पण आमचे साधू विरक्त भूमिकेत राज्य कार्य करतात म्हणून ते भट्टारक पद, म्हणून जे भट्टारक जिथं राहतात त्याला मठ म्हणतात. आणि मग जिथं राजा इंद्र तिथं ऐरावत हत्ती, राजा तिथं हत्ती. ही परंपरा आजकालची नव्ह, आम्ही नांदणीवाले आत्ता 400 वर्ष सांभाळायला लागलोय, तो भाग वेगळा. पण हा इतिहास तुमच्या चतुर्थ कालापासून, रामायण महाभारतापासून जरी काढलं तरी हेच आहे सगळं. मग आमच्या राजाला आम्हाला हत्ती पाळण्यासाठी का अडचण. मग त्यावेळेचे जे सगळे कायदे कानून सगळे होते त्यावेळी कुणाकडं प्राणी मात्रांच्यावर प्रेम नव्हतं, त्यावेळी नव्हतं. म्हणजे तुमच्या पोरांच्या लग्नात हत्ती आणणं धर्म आहे, तो कायदा आहे. आणि दुसऱ्यांच्या देवाच्या कार्यात हत्तीला घेऊन जाणं हे त्याच्यावरचा अन्याय आहे. हे कुठलं काही शास्त्र काढला. म्हणजे आम्ही केलेलं प्रेम आणि दुसऱ्यांनी केलं तर ते लपडं असं म्हणणाऱ्याचं किती किती चालतंय सांगा. तुमच्या पोरांच्या लग्नात तुम्ही सगळे हत्ती ते सगळं. आणि मला तर कळलं परदेशात लग्न होतं तेव्हा विमानाने इथनं हत्ती नेले, विमानानं. आणि हिथं ज्यावेळी ती परदेशातली लोक आली, आता ह्यांच्या लग्नात काय दुसऱ्यांच्या मला माहीत नाही, पण विमानानं हत्तीचा प्रवास केलेला महिनाभराच्या पूर्वी मला मुलं सांगत होती. त्याच्याशी मी सहमत असेन असं म्हणत नाही. पण हिथं ज्यावेळी यांच्या मुलांची लग्न झाली त्यावेळी परदेशातले तुम्ही माणसं पाहुणे बोलवला, त्यावेळी ते पाहुणे जाऊन त्या हत्तीपाशी उभा राहिले, बसले. त्या हत्तीला तुम्ही सगळ्यांना सलाम ठोकायला लावला, त्यावेळी इच्छा लाचारी झाली नाही. आम्ही भक्तांच्या घरी जाऊन प्रसाद म्हणून केळी वगैरे घेतलेला हत्तीला तुम्ही भीक मागायला लावता म्हटला. आणि तुमच्या दारात येणाऱ्या राजकीय सामाजिक औद्योगिक पाहुण्यापैंना त्या हत्तीला मान हलवायला लावून त्याला सलाम ठोकायला त्यांनी लावला. मग त्याला तुम्ही लाचार केला नाही, त्याला नोकर केलं नाही. म्हणजे आमच्या धर्मात गुरूंच्या पुढं भगवंतांच्या पुढं मान हलवून त्याला पाया पडायला लावणं हे त्याच्यावरचा अन्याय आहे.
आणि तुमच्या पैसेवाल्यांच्या पुढं त्याला मान हलवायला लावून त्याला सलाम ठोकायला लावताय, ते तुमचं काय झालं? धर्म झाला, ते तुमचं प्रेम आहे. आम्हाला हेच कळणं झालंय, आम्ही कुठला अर्थ कुठं कसा लावायचा. म्हणून चिंतन एवढंच आपल्याला असलं पाहिजे, पुण्यकर्म आणि पाप कर्मातला, आणि हे नुसतं दिसतंय म्हणून पुण्य असं म्हणू नका. हे सामान्य पुण्य आहे. खरं पुण्य हेच आहे, चांगला परिवार मिळणं, विवाह केला तर चांगला नवरा मिळणं, जन्माला घातलेली पोरं चांगली असणं, 2 टायमाला खाऊन निदान 1 टायमाचं दुसऱ्यांना खायला द्यायचं सौभाग्य असणं, भगवंतांचं रोज दर्शन होणं, गुरूंची सेवा करायला मिळणं, हे सगळं पुण्य आहे. म्हणून एका अपेक्षेनं आज त्या वनतारामध्ये काय तुम्ही म्हणत असचिला, हे सगळं मिळालं, हे सगळं मिळालं, हे सगळं मिळालं, हे तुम्हाला ते सुख वाटत असेल, तुम्हाला ते पुण्य वाटत असेल, पण आमच्या चंदनवालाला महावीर भगवंतांचं मुनी अवस्थेत दर्शन झालं, ते तिला पुण्य वाटत होतं. ते तिला पुण्य वाटत होतं. धार्मिक व्यक्तीला इसी घर आणि बंगला म्हणजे पुण्य नसतं, भगवंतांचं दर्शन करणं म्हणजे पुण्य आहे. आणि ते पुण्य, तो तिचा आनंद, तुम्हाला ज्याच्यात आनंद वाटतोय त्याला प्रत्येकाला आनंद त्याच्यातच मानायला पाहिजे असं नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला अन्य धर्मीयांना लोकांना वाटत असेल, तुमच्यासारख्या ह्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये जगणाऱ्या लोकांना तुम्हाला वाटत असेल हे समुद्राकडे फिरणं म्हणजे पुण्य, आनंद, स्वातंत्र्य, जंगलात बागेत झाडात झुडपात जाऊन बसणं म्हणजे पुण्य, त्याच्यात आनंद, तुम्हाला मजा. पण धार्मिक प्रवृत्तीची सद्वृत्ती आणि सात्विक विचार ज्यांचा असतात त्यांना आई वडिलांची सेवा करणं म्हणजे पुण्य वाटतंय. आंधळ्या आई बापांना कावडीतून काशीची यात्रा करायला घेऊन जाणाऱ्या त्या 100-200 किलो दोघांचं मिळून 100 किलो तर वजन असेल की नाही, त्या 100 किलो आई वडिलांचं वजन कावडीत घालून कावडी खांद्यावर घेऊन काशीला चालत जाणाऱ्या त्या श्रवण बाळाला त्याच्यात त्याला आनंद होता. तुम्हाला तुमच्या आई बापांना जेवणाचं ताट द्यायला नोकर ठेवलाय, नोकराकडं 1 किलोचं ताट द्यायला तुम्हाला त्याच्यात आनंद वाटतोय. काय मूर्ख श्रवण बेवगुळ आहे म्हणतोय आम्ही. श्रवण बाळ किती मूर्ख आहे. मग त्याच्या आनंदाचं तुमच्या दृष्टिकोनातनं ते चुकीचं आहे, पण त्याचा तो आनंद आहे. तसं आमच्या हत्तीला भगवंतांचं दर्शन करण्यामध्ये आनंद होता, भगवंतांना नमोस्तु करण्यामध्ये आनंद होता, गुरु महाराजांना स्वागत करण्यामध्ये आनंद होता. गुरु महाराज आले की त्या माऊतनं सूचना दिली की जय म्हणण्यामध्ये आनंद होता. अन्य धर्मातील हिंदू लोक वगैरे पुढे आली तर त्याला पायामध्ये नारळ फोडून ते त्यांना देण्यामध्ये आनंद होता. लोकांच्या डोकीवर सोंड ठेवून आशीर्वाद देण्यामध्ये त्याला आनंद होता. वास्तविक आम्ही नव्हे, तुमच्या कुविचारानं, तुमच्या कुबुद्धीनं, तुमच्या अज्ञान भावनेनं वास्तविक तिचं सुख आणि तिचा आनंद तुम्ही हिरावून घेतलाय, आम्ही हिरावून घेतलो नाही. कारण ती सात्विक विचाराची हत्तीनी होती, ती चांगल्या विचाराची हत्तीनी होती. तिला आनंद धर्माच्या क्रियेमध्ये होता. तिला आनंद हे असलं चांगलं चांगलं खाण्यामध्ये. आणि तुम्ही जे खायला घालताय तेच आम्ही खायला घालत होतो. फरक एवढाच आहे, तुम्ही त्याची ॲडव्हिटेज करायला लागलाय, आम्ही ॲडव्हिटेज केलो नाही. एवढाच फरक आहे, दुसरा काय फरक आहे? अरे तुम्ही तर विकत आणून घालताय, आमच्या तर मठाला
200-400 एकर शेत आहे. आमच्या इथं सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यात 50% क्षेत्रफळ हे जैन समाजाचं आहे. राहिलेलं 50% क्षेत्रफळ अन्य समाजाचं असलं तर त्या हत्तीवर प्रेम करणारे जैन अजैन सगळी लोक आहेत. आमच्या एकाही पूजेमध्ये कधीही हत्तीला चारा आणलायला पैसे खर्चायला लागले नाहीत. आमच्या हत्तीला चारा देण्यासाठी, खायला घालण्यासाठी जैन अजैन लोक आपला ऊस, आपला मका, ज्वारी सगळं तोडून देत होते. बाजारात हत्ती फिरायला लागला तर लोक, उद्योग करणारी लोक त्याला देव मानून ग्राहक सोडून आपण जे आपल्या दुकानात करतोय, आपल्या गाड्यावर जी फळं आहेत ती फळं आनंदाने त्याच्या सोंडात देत होती आणि तो आशीर्वाद घेण्यामध्ये धन्य मानत होते. तुम्ही नुसता त्या एकट्याच हत्तीचा आनंद लुटला, बाजूला घेतला नाहीसा. त्या हत्तीमुळं हजारो लाखो लोकांना जो धर्म करण्याचा आधार होता तो सगळा. म्हणून आम्ही नेमकं कशात आमचे विचार महत्वाचे आहेत. दिसतंय तसं नसतंय, लक्षात ठेवा. म्हणून जग फसतंय. म्हणून 4 प्रकारचं जे रौद्र ध्यान आहे ते रौद्र कर्मांनी उत्पन्न होत आहे. आणि रौद्र कर्म और रौद्र भावों का कारण है रौद्र भयानक दुख उत्पन्न करने वाला है. आणि म्हणून रौद्र कर्म, रौद्र भावांचं कारण, रौद्र कर्म आणि रौद्र भावांचं कारण आहे ते हे रौद्र कर्म आहेत. आणि ते रौद्र कर्म भयानक दुःखांना उत्पन्न करणार आहे. नरकाधिक रौद्र गती में उत्पन्न करने वाला है. नरकाधिक रौद्र गतीमध्ये उत्पन्न करणार आहे. आणि रौद्र रूप मन वचन काय से उत्पन्न होता है. रौद्र रूप मन वचन कायने उत्पन्न होतं. आणि रौद्र रूप पाप शत्रुओं को उत्पन्न करने वाला है. रौद्र रूप हे पाप रूपी शत्रूंना जन्म देणार आहे. म्हणून इस प्रकार, अशा प्रकारे यह 4 प्रकार का रौद्र ध्यान, हे 4 प्रकारचं जे रौद्र ध्यान आहे ते धर्मात्मा पुरुषों को, धर्मात्मा पुरुषांना धर्म ध्यान धारण कर बड़े प्रयत्न से सर्वत्र छोड़ देना चाहिए. म्हणून धर्मात्मा पुरुषांना हे रौद्र ध्यान सोडून रौद्र धर्म ध्यानाला प्रयत्नपूर्वक, पुरुषार्थपूर्वक धारण केलं पाहिजे आणि रौद्र ध्यानाला सोडलं पाहिजे. सब इस जगह इसका त्याग कर देना चाहिए. आणि प्रत्येक ठिकाणी याचा त्याग केला पाहिजे असं आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज सांगतात. म्हणून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. काही लोकांना वाटतंय, म्हणजे वास्तविक मी सांगायला लागलोय, तुम्हाला वाटतंय म्हणून त्याला चूक म्हणताय, पण आमच्या लोकांना ते बरोबर वाटतंय. तसं हे धार्मिक ज्ञान नाही, ही नास्तिक लोक सगळी. त्यामुळे यांना हिंदू संस्कृती, जैन संस्कृती, भारतीय संस्कृती, परंपरा काही या लोकांना माहीत नसतात आणि त्यामुळे बोलतात. आता आमच्या संघातलं घेतला, मी जर माझ्याजवळ येणाऱ्या भक्तांना, मुलांना चेष्टा नाही केलो, जरा कावलो नाही, काय केलो नाही, तर त्यांना वाटते बहुतेक आमचं काहीतरी चुकलंय. का आज महाराज मला काही म्हटलंच नाही. म्हणजे माझ्याजवळच्या भक्तांना महाराजजी मला कावणं म्हणजे प्रेम समजतात. आता ते मध्ये 2-3 दिवस रीला काही मी म्हणलोच नाही. माझ्या दीक्षेचं व्याप माझं मला झालंय पुराणी, त्याला आणि कवा काही चेष्टा करू. तर ती दीदीना जाऊन म्हटली, दीदी माझं काही चुकलंय काय? नाही, महाराज मला एकदा पण कावलं नाहीत बघा 2-3 दिवसात. महाराज मला काही बोललंच नाहीत बघा. महाराज बोलतात ना किंवा चेष्टा करतात, कावतात, त्यावेळीच महाराजजी आपलं वाटतात की असं महाराज म्हणजे काय बोलले नाहीत, त्यामुळे बहुतेक महाराज आम्हाला परक केल्यागत वाटायला लागले. आता ही बघणाऱ्याची दृष्टी आहे. त्या पोरगीला, आमच्या सगळ्या लोकांना माहिती आहे महाराज माझ्या कल्याणासाठी बोलतात,
कल्याणासाठी कावतात. त्यामुळं आपला आहेत महाराज असं वाटतंय. आई मुलांना संस्कार करण्यासाठी मारते, मग उद्या ती त्या मुलांना आई मारते, ती त्या मुलांचं हक्कशी हिसकावून घ्यायला लागले, ती अन्याय करते, म्हणून उद्या आईनं पण तिथं वंतारात नेऊन ठेवतील, आईना पण नेऊन ठेवतील. काय गॅरंटी नाही या लोकांची. कुठलं प्रेम, प्राणी मात्रावरचं प्रेम कुठं लावतील. स्वार्थ आला की कुठला विषय कुठं नेऊन ठेवतील सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक मारण्याला मारणं म्हणत नाहीत, प्रत्येक कावण्याला कावणं म्हणत नाहीत. काहीतरी त्याच्या मागचा एक आधार, त्याचे भाव चांगले असतात. आणि एवढी जर चांगली बुद्धी, विचार करण्याची बुद्धी जर या लोकांच्याकडं असती. आता यांनी कोण प्राणी मात्र सांभाळणारी, माझं ओपन चॅलेंज आहे, ही सगळी परदेशातली लोक, ही सगळी शाकाहारी आहेत. मग तेव्हा तुमची प्राणी मात्र कुठे गेली? हे कोणीही काय काय घेतले निर्णय, काय असेल ते, कत्तलखान्यामध्ये हजारो जीवांची हिंसा व्हायला लागल्या. तिथं कसं प्राणी मात्र म्हणायला लागलेत. इतिहास भूगोलामध्ये बकरी ही पाळीव प्राणी आहे. बकरी धनगर समाजाला अन्नदात्री आहे. ती मेंढी हे सगळं आज ते धनगर समाज त्याच्यावर आज त्यांची ओळख आहे. ती मग आता ती रस्त्यावर जाऊ नये, कुठल्या तर प्राण्यांच्या वाहनांच्या मध्ये त्याचा ऍक्सिडेंट होऊ नये. एखादं विषारी झाड खायला लागले, त्या बकरीला कळत नाही, म्हणून त्या एका धनगर समाजाच्या आमच्या बांधवांना प्रेमापोटी त्या बकरीला रस्त्यावर प्राण्यात म्हणजे वाहनांच्या आडवं जाऊ नये म्हणून एखादी जर त्या हातात असलेल्या काठीनं मारला तर त्या धनगर समाजाचं बकरीवर प्रेम नाही, त्या मेंढीवर प्रेम नाही असं म्हणणार. एखादी विषारी झाड खाताना त्याला खाऊ नको म्हणून त्याला अडवलं आणि त्यातलं पण ती नाही ऐकली तर त्याला एक मारून त्या विषारी झाडापासून लांब नेलं तर तुम्ही त्या धनगर माणसाचं त्या बकरीवर आणि त्या मेंढीवर प्रेम नाही असं म्हणताय. अहो ती लोक तर आपल्या पोरापेक्षा, आपल्या घरातल्या अपत्यांच्या पेक्षा त्यांच्यावर प्रेम करतात. त्या समाजाला तुम्ही त्यांच्या पोरांना काय तर म्हणा, राग येत नाही, पण त्यांच्या मेंढीला आणि शेळीला तुम्ही काय तर म्हणा, त्यांचा राग लगेच अनावर होतो. एवढं प्रेम असते. मग ज्याच्यावर अतिप्रेम असते ना ते चुकू नयेत, त्यांचं काहीतरी वाईट होऊ नये, त्यांना कुठला धोका होऊ नये, म्हणूनच त्याला बंधन ठेवत असतात. मी काय बघायला गेलो नाही, मला बघायची काय गरज नाही. ज्या गावाला जात नाही त्या गावाची मी गाडीची चौकशी करत नाही. पण माझं ओपन चॅलेंज आहे, वणतारा ह्या व्यवस्थेला कंपाऊंड आहे काय नाही. जे जंगल किंवा जे काय बगीचा, गार्डन, प्राणी मात्रांना स्वतंत्रता देण्यासाठी, प्रेम देण्यासाठी हे केलेलं जे बगीचा आहे त्याला त्यांनी कंपाऊंड घातलेत काय? घातलं असेल तर तुम्ही पण प्राण्यांना कैदीतच ठेवलाय, तुम्ही पण प्राण्यांना बंधनात ठेवलाय. आणि एवढं प्राण्यावरच्यावर तुमचं प्रेम आहे तर ते कंपाऊंड काढून टाका. ज्या दिवशी ते कंपाऊंड तुम्ही काढून टाकशीला आणि जगात संचार करण्यासाठी त्या प्राण्यांना मोकळं सोडशीला, त्यावेळेला आम्ही म्हणणार तुमचं खरं प्राणीप्रेम आहे, त्याला स्वतंत्रता दिला. म्हणजे तुमच्या जागेला कंपाऊंड ही सुरक्षा आणि आमच्याकडे जागा कमी आहे म्हणून आम्ही मोठा हॉल बांधून अंतीला घातलं, कुंडून घातले, आणि तुम्ही कंपाऊंड घालून ठेवा लागलाय ती स्वतंत्रता. वा फट्ट्या,
माझं पोरग दारू प्यालं तर अमृत प्या लागले आणि तुझं पोरग वास घेतलं की ते दारूड आहे. म्हणजे काय करायला लागलो आम्ही? असा धर्म पण असाच आहे. मला काही त्यांच्यावर जास्त बोलायचं नाही, आम्ही त्यांचं महत्त्व वाढवा लागलोय असं वाटायला लागले. त्यामुळं मी धर्म सांगण्याचा अर्थ सांगायला लागलोय की आम्हाला हे कळलं पाहिजे. आणि धर्माची व्याख्या पूर्वाचार्यांनी भगवंतांनी जशी सांगितल्या तसा अर्थ लावला की मग ते बंधन तो धर्म समजतो. आणि जर मनाला येईल तसा अर्थ लावला तर मग आई वडिलांनी कावणं हा सुद्धा मग पाप होईल. परवा कर्नाटकातल्या बोरगावमध्ये कुठं तर 5वी 6वी 7वीचा काय तर मुलगा होता. तो शाळासारखं चुकवा लागला. त्या बिचाऱ्या आईनं नुसता म्हणली, बघा तू शाळासारखं चुकवा लागलायस, तुला काही कळतंय की नाही, आपल्याला काय करायला लागलोय आपण. एकदा सांगितली, दोनदा सांगितली, तरी पण ते पोरगा ऐकणं. म्हणून एक दिवस फक्त एक कानपाडी मारली, काय जोरात काय तर चिडून बोलली. आता ते पोरग जाऊन आत्महत्या केलं. 4वी 5वी 6वीचं पोरग. मग आता आई वडिलांच्यावर घाला केस, मुलाच्या खुनाला निमित्त म्हणून, मरणाला निमित्त म्हणून होते. म्हणजे आई वडिलांनी तू शाळा का चुकवतोस, तू मारामारी का करतोस, तू दारू का पितोस, हे विचारणं म्हणजे बंधन. आणि काय करतोस तू कर म्हणून सोडणं म्हणजे ते स्वातंत्र्य, असा तुमच्या पेटावाल्यांचा अर्थ आहे का? एकदा तुमचे पेटा बनवणारी संस्था तर तुमची एकदा नियमावली तर दाखवा. नेमका तुमचा बॉयलॉस तर काय बघूया. तुमच्या दृष्टीतनं कशाला स्वातंत्र्य म्हणायचं आणि कशाला बंधन म्हणायचं हे तरी एकदा कळू दे. मग प्रत्येक मरण्याला जर मारणंच म्हणत असेल तर मग मांसाहार करणारी सगळी लोक तर सगळ्यात मोठी दोषी आहेत. आणि त्याला तर सरकार ते अनुदान द्यायला लागले. आमच्या धर्मात आईला आई जरी म्हटलं तर आईसारख्या सगळ्या स्त्रिया आईसारख्या आहेत, त्यांचा पण सन्मान करायला सांगितलं. आमच्या धर्मात गाय आम्हाला माता आहेच. भारतीय संस्कृतीमध्ये गाय ही आमची माता आहेच. हिंदी संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये गाय ही माता आहे, देव आहे, भगवंत आहेत. पण याचा अर्थ त्या गाईच्या पोटातनं जन्मलेला बैल कत्तलखान्याला पाठवण्यासाठी तो म्हणजे कसाईला देण्याचा, त्याला मग काय म्हणणार तुम्ही? ज्याला देव म्हणलाय त्या देवापासून उत्पन्न झालेल्याला महाभारतात प्रसाद, द्रौपदी अग्निदेवापासून प्रसिद्ध झाली म्हणून तिला देवाचा प्रसाद म्हणून म्हटलं. हिंदू महाभारताप्रमाणे हे 5 पांडव आणि कर्ण हे देवांच्या पासून उत्पन्न झाले म्हणून देवाचा प्रसाद म्हणून त्यांना महाशक्ती झाली म्हटलं. मग गाईच्या पोटातून जन्म घेतलेलं वासरू बैल खोंड, मग ते आमच्या हिंदू धर्माप्रमाणे आम्हाला ते प्रसाद नाही, आमच्या देवाचा प्रसाद नाही. गाईला कापायला गेलं तर पाप आणि बैलाला कापलं तर पाप नाही, असं कुठेही दुतर्फी दुभाव होत नाही. आम्हाला गाई जेवढी पुण्यवान आहे तेवढं त्या देव आहे. त्या गाईचं वासरू सुद्धा आमच्यासाठी, मग गाई देव आहे पण गाईचं वासरू खोंड आमच्यासाठी उपयोग नाही असं म्हणणाऱ्यांच्यात. आणि नवरा पाहिजे खरं त्यांचे आई वडील नको. बरोबर का? चुकीचं आहे. नवरा पाहिजे पण नवऱ्या त्याला जन्म घालणारे आई बाप नको असं म्हणणारे त्या अज्ञानी सुनेमध्ये. आणि गाई पाहिजे पण गाईपासून उत्पन्न झालेली खोंडं नकोत, ते कापायला गेलं तर चालतात असं म्हणणाऱ्यांच्यात काय अंतर राहिला सांगा बघूया. म्हणून जीवदया, प्रेमदया, प्रेमभाव, प्राणीप्रेम याची एक व्यवस्थित व्याख्या घेतली पाहिजे.
आणि त्याच्यात राग द्वेष ईर्ष्या मत्सर तिरस्कार असता कामा नये. अशी भूमिका जोपर्यंत आपण समजावून घेणार नाही तोपर्यंत वास्तविक जीवन आणि जीवनाचा अर्थ आपल्याला समजणार नाही. म्हणून हिंसानंद, मृषानंद, चौर्यानंद, परिग्रहानंद किंवा विषय संरक्षणानंद या सगळ्या रौद्र ध्यानामुळं अत्यंत पाप लागतं. त्याच्यामुळं सागरोपम जीवन नरकामध्ये जाऊन दुःखामध्ये भोगावं लागतं. आणि हे सगळं व्हायचं नसेल तर पुढच्या सत्रामध्ये आता धर्मध्यान याचा विषय चालू होणार आहे. त्याचा आनंद घेऊन आपल्याला जीवन सुखी संपन्न आनंदी बनवायला पाहिजे. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न सम घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.